आपले सीएम साहेब बोलणार आहेत. हा साहेब बोला. हॅलो. हॅलो सर. हॅलो. 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 चालू सीएम साहेबांचा फोन होता, परंतु तो मध्ये रेंजचा प्रॉब्लेम, बहुतेक प्रवासात आहेत ते. त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत, आमदार साहेबांच्या पाठीशी आहेत. हॅलो. हा द्या. हॅलो. हा साहेब. लागला. हॅलो. हा साहेब, लोक आहेत 2-3 हजार लोक पुढं. आमची सभा सुरू होती, तुमचा फोन आलाय. डॉक्टर आळवे साहेब. लावा ना माईक. माईक हा लावलाय. हा चला. सर्वांना माझा नमस्कार. आपल्याला कल्पना आहे आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. डॉक्टर अरविंदनी आपल्या जतमध्ये गेले अनेक वर्ष रुग्णसेवा केली आहे आणि सर्वांशी अतिशय जवळचे संबंध असलेले, एक स्वच्छ प्रतिमा असलेले, शिकले सवरलेले असे डॉक्टर अरविंदजी हे जर आपले आमदार गोपीचंदजी यांच्यासोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप चांगलं काम तिकडे होऊ शकेल आणि मी देखील पूर्ण मदत करून आपल्या शहराला चांगलं करण्याकरता जे जे काही लागेल ते निश्चितपणे करेल. आपल्याला विश्वास देतो. आपण सगळ्यांनी 2 तारखेला डॉक्टर अरळी यांच्या कमळाची बटन दाबावी अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीने घेतलेले आहे आणि त्यात पाईपलाईनचं काम 70% पूर्ण झालंय. आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे करता येत नाही ते आम्ही अजिबात बोलत नाही. आणि म्हणून या शहरासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे. सगळ्या पार्टीतल्या तरुण मित्रांना आवाहन करतोय, तुम्हाला जर जत तुम्हाला जर बघायचं असेल, जतचा संपूर्ण कायापालट जर तुम्हाला बघायचा असेल, पायाभूत सुविधांनी युक्त जत शहर बघायचं असेल तर तुम्ही आमच्या सोबत या. आणि जर त्यांच्याकडे विजन असेल, बिनधास्त त्यांच्या सोबत जावा. समोरच्या पार्टीकडे कुठलंही विजन नाही आहे, ते काही करू शकत नाही. अरे 10 लाख रुपयाचं ते गटार करू शकत नाही, शहराचं ते काय कल्याण करणार आहेत? हा विचार तुम्ही सगळ्या लोकांनी घ्यावा. अरे जी दादागिरीची भाषा बोलतायत. आमचा जवळचा मित्र पोरगा पुढे उभा राहिलाय, सागर पडळकर, वार्ड नंबर 2 मध्ये इच्छुक होता. त्याला म्हणे सकाळी कुणीतरी धमकी दिली, तुझं बघतो, तुझं करतो, मार्केटमध्ये तुझा 1 नंबरला गाळा आहे. अरे मार्केट कमिटीच्या जोरावरती दादागिरी करणाऱ्यांना मला सांगायचं आहे, 2 तारखेनंतर 15 दिवसाच्या आतमध्ये तुमचं दुकान बंद करतोय आणि जतची मार्केट कमिटी वेगळी करतोय. आम्हाला धमक्या द्यायच्या भानगडीत जाऊ नका कुणी. हे जतची मार्केट कमिटीमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे ना, अरे त्याची फाईल आता पूर्ण पुटअप झालेली आहे. पनम मंडळाची फक्त बैठक बाकी आहे. मंत्री महोदयांना वेळ नव्हता म्हणून तुम्ही वाचलाय, नाहीतर आचारसंहितेच्या पूर्वीच इथं प्रशासक येत होता. पण मी आज तुम्हाला जाहीर शब्द देतो, 8 तारखेला अधिवेशन चालू होतंय नागपूरला. मी अधिवेशनामध्ये आहे, मला दुसरं काम काय नाही. सगळ्या फायला फिरवून घेतो, मीटिंग घेतो आणि तुमचा बाजार उठवतो. तुम्ही धमक्या देता का लोकांना? तिथं चांगला प्रशासक आणतो आणि तुम्हाला मी विश्वास देतो की जतची मार्केट कमिटी नंबर 1 पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये असणार आहे. नंबर 1. अरे कर्नाटक बॉर्डरवरचं आपलं गाव आहे. पहिला मार्केट कमिटी कसली असली पाहिजे? कोंबडी कापून खायचे धंदे करता, अंडी खायचं सोडून. आणि तुम्ही आम्हाला तत्व शिकवता. ही मार्केट कमिटी प्रशासक बसल्याच्या नंतर आमचं एक स्वप्न आहे, या जतमध्ये घोडे बाजार आम्हाला भरवायचा आहे. महाराष्ट्रामध्ये जे नामांकित घोड्यांचे बाजार होतात ना, सारंगखेड्याला, इंदापूरला, हे जे माळशिरसला, अकलूजला, जो तिकडं खंडोबाची यात्रा भरते, तिथं जो घोड्याचा मोठा बाजार भरतो, मी तुम्हाला शब्द देतो, मी मागच घोड्यांच्या व्यापाऱ्यांशी आमच्या मित्रमंडळींना बोलायला लावलं होतं
आणि त्याला तयार पण केलं होतं, पण निर्णय व्हायला उशीर झाला. आता निर्णय झाल्याच्या नंतर पुढचा घोडे बाजार हा आपल्या जत मध्ये भरवला जाईल. जत मध्ये भरायची व्यवस्था करतो. सगळ्यांना बघू द्या जत कसं आहे, आणि त्यांना चांगल्या सुविधा आम्ही देतो, चांगल्या सुविधा देतो. आता आम्ही आज तुम्हाला बोलवलंय कशासाठी, आम्हाला एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. आम्ही काही मुद्दे यामध्ये घेतलेत, सगळे मुद्दे आम्हाला घेता आले नाहीत वेळेच्या अभावी. यामध्ये स्मशानभूमी जी सातारा रोडची आहे त्यामध्ये आम्हाला दाखवता आली नाही, पण त्याचं डेव्हलपमेंट आम्ही करणार आहोत. आज अंतर्गत रस्त्याच्या बाबतीमध्ये 150 कोटीचा आराखडा केलाय. कुठली गल्ली बोळामध्ये कॉन्क्रीट पडलं नाही, विस्तारित भागामध्ये कॉन्क्रीट पडलं नाही, असं अजिबात होणार नाही. प्रभाग क्रमांक 10 सगळी नवीन लोक राहायला आलेत. प्रभाग क्रमांक 8चा पलीकडचा भाग, प्रभाग क्रमांक 7च्या वाड्या वस्त्या, प्रभाग क्रमांक 6च्या वाड्या वस्त्या, प्रभाग क्रमांक 1 मधला पलीकडचा भाग, प्रभाग क्रमांक 2 मधला भाग आणि प्रभाग क्रमांक 11चा पलीकडचा भाग, या सगळ्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ते देण्यासाठीचा आराखडा आम्ही तयार केला आहे. जास्तीचं मी बोलत नाही, आणखी आपल्या सभा होणार आहे, पण तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही आज जे काम हातात घेतलंय ते काम जतसाठी अत्यंत महत्वाचं आहे. ही राजकीय विषय नाही आहे हा. मित्रांनो, अनेक विषय आम्ही केलेले आहेत. आता किरण मामांनी चिठ्ठी दिली, तुम्ही मला आमदार केल्यानंतर आम्ही गप्प बसलो नाही. जतला माझ्या काय येतंय याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करतोय. काहीतरी नवीन आपल्याला आलं पाहिजे. MH59 त्याचं एक उदाहरण आहे. कधी ते चालू होऊ शकतं. आता तुम्हाला सगळं बघितलंय, सगळी यंत्रणा लागलेली आहे. तुम्ही आता गाड्या बुक करा. MH59 ही जतची नवी ओळख आहे महाराष्ट्रात कुठेही गेला तर. आज जत शहरामध्ये एक बस स्टँड आहे, डेपो आहे. उमदीसाठी नवीन बस स्टँड आम्ही प्रस्तावित केलाय, बस डेपो प्रस्तावित केलाय. आणि संजय अण्णांना मी मागाशीच बघितलं, बहुतेक उमदीचं बस डेपो हा मंजूर झालेला आहे. पत्र मला आज किंवा उद्या मिळेल, रात्री मंजूर झालाय तो. नव्यानं काहीतरी करायची आमची संकल्पना आहे. आणि लोक म्हणतात जत दुष्काळ भूमी आहे. अरे 2 वर्षानंतर जतला दुष्काळ भूमी म्हणण्याची महाराष्ट्रामध्ये कुणाची हिंमत होणार नाही. जत ही दुष्काळ भूमी नाही, जत ही देवभूमी आहे, देवभूमी आहे. जत मध्ये जेवढी मंदिरं आहेत, मला वाटतंय देशात कुठंच नसतील एका तालुक्यामध्ये एवढी मंदिरं की जिथं लाखो लोक येत आहेत. लाखो लोक येणारा मंदिराचं ठिकाण जत एवढं कुठं नाही. उदाहरणार्थ यल्लामा देवी जत, अंबामाता जत, बिळूरचा काळ भैरव, उमराणीची जन्मस्थान धानमादेवी, तिकडं लक्ष्मीचं मंदिर आपल्या खलाटीला, ब्रह्मनाथाचं मंदिर आपल्या डोरलीला, नंतर इकडं कुंभारीला गेल्यानंतर सिद्धनाथाचं मंदिर, त्याच्या पुढे कोसारीत गेल्याच्या नंतर दुर्गामातेचं मंदिर, बेवनूरला गेल्याच्या नंतर मसोबाचं मंदिर, तिथून इकडं बनाळीला आला तर बनशंकरी माता इतकी प्रसिद्ध आहे. तीर्थक्षेत्र ब मध्ये आता आपण समावेश केलाय. बिसन सिद्धेश्वर आपल्या अचकनहल्ली रोडचा, तिथून खाली गेल्यानंतर कोळगिरीचा भैरवनाथाचं मंदिर जे डोंगरामध्ये आहे, झाडीमध्ये आहे. वळसंगमध्ये तर 3 पवित्र मंदिर आहेत. संघतीर्थ आहे, तिथं करीब्रह्म आहे, तिथं केंचरायाचं मंदिर आहे. नंतर मडीसिद्धाचं मंदिर आपल्या शेड्याला आहे. तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपलं सोन्याला विठ्ठलाचं मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे. महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकाचं पारधी समाजाचं देवीचं मंदिर आपल्या मेंढीगिरीला आहे, मरगुबाईचं. अख्खा कर्नाटक आणि महाराष्ट्रातला पारधी समाज तिथं येतो.